माऊली, तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी हो एकाच गावाच्या आहे का? तुम्ही दरवर्षी सोबत दिसताय हा दरवर्षी आम्ही करतो. आणि तुमची तब्येत पण चांगली आहे अजून. तुमचं नाव काय सखूबाई आहे? तुम्ही पण स्वयंपाकात मदत करता? आता पायी चालणं होत नसेल नाही का? आता पायी एकदम बसायची गाडी पायीच चालते. मी तुम्ही पायीच चालता? चालते. हा अरे बापरे. 20 वर्ष झाले. हा. आणि तुम्ही ते काय पाटावर म्हणता का ते पण खेळतात ना? हा या वयात तुम्हाला जमतं सगळं? जमत गुडघे वगैरे काय दुखत नाही? नाही. जुनं खाल्लेलं आहे. वारीत यावंच वाटतं दरवर्षी. येवंच वाटतं. जाऊ नको म्हणतात घरची. पाठविणातच पैसे देणार हा. तरी म्हणलं जायचं. नका का देणं पांडुरंग देतो. वाटाने खाना पिना आहे. घरी कोण कोण आहे मग? लोक आहे एकच लोक. हा. त्याला 2 मुलं आहेत. नातवंड झाले 5 पंधरा झाले. एक नात आहे. आणि कधी असं वाटत नाही वारीत काही कमी जास्त झालं तर? हा वारीत काही कमी जास्त झालं तर पांडुरंग पावलं. हा माऊलीची कृपा. हा आणि अजून पुढच्या वर्षी याल? हा जगलं तर येणार. जगलं तर येणार. नाही नेलं त्याने मालक नाही का तुम्हाला? कधी वारलेत? 5-6 वर्ष झाली. हो का? पहिला तुम्ही जोडीने यायचे का मग? नाही नाही का? तुम्ही एकट्याच? मी एकटीच आहे. पटकन सांगायची खरंच सांगायची. मी एकटीच आहे. त्या पांडुरंगाला एकच प्रार्थना की आपल्याला सुखी ठेव, असंच आयुष्य ठेव आणि पुन्हा वारीला येऊ दे. काही वारी करायची म्हणजे फुकटची असते का माऊली? घरनं तिथनंच आळंदीतून म्हणायचं बघ माऊली तुझ्यावर जोखून लागली मारण्याचं तर ते कोणाला चुकलं नाही. हा पण या वारीत आलं तर मग काय स्वर्गच भेटला असं समजायचं. नाही का? आपलं जीवन सार्थ झालं. घरच्या आठवणच होत नाही. चांगलंय मन चांगलंय रमत. चांगलंय. चला, रामकृष्ण हरी. आणि विठ्ठलाची अशी तुमच्यावर कृपा राहू दे. तुम्हाला चांगलं आरोग्य भेटू दे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रोमणी तुका